जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही दिग्गज नेत्यांना भेटतोय. आज आपल्यासोबत आहेत आदरणीय अमरीश गाडगे साहेब. साहेब नमस्कार. मी आपलं आमच्या केके न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी मेळावा संपन्न झाला. मेळाव्यास मोठ्या प्रमाणात कागल तालुक्यातील तमाम जनतेची उपस्थिती होती. काय प्रतिक्रिया द्याल? नाही, आम्हाला अपेक्षित माणसं सगळी आली. तिन्ही गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही निमंत्रित केलं. जे प्रमुख कार्यकर्ते गावागावामध्ये आमचं प्रतिनिधित्व करणारे जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं. एकही गाव वाडी वस्ती शिल्लक राहिलेली नाही. सगळ्या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते या मेळाव्याला उत्साहानं हजर झाले आणि या युतीला एका अर्थानं समर्थन देण्यासाठी त्यांनी एवढी लक्षणीय उपस्थिती दाखवली. त्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो. 3 गट एकत्र आले आहेत, याचा काय कागल तालुक्याला फायदा होणार आहे? आम्ही एक विधायक दृष्टिकोन ठेवून आम्ही युतीकडे बघतोय. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या धारणा आहेत की आजपर्यंत आम्ही कायमपणानं संघर्षशील आमचा सगळा प्रवास आहे. समरित राजांचा असेल, बाबांचा असेल किंवा मुश्रीफ साहेबांचा असेल, कायमपणानं संघर्षामधून आम्ही पुढे आलेली सगळे नेतृत्व आहे. आणि हे संघर्षामधून आमच्या तिघांच्या मध्ये संघर्ष झाले असते तर कदाचित कागल तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं 1-2 पावलं आपण मागे राहिलो असतो. परंतु तिघंजण एका बाजूनं चालायला लागल्यानंतर निश्चितपणानं जे सामाजिक प्रश्न आहेत, ज्या सामाजिक गरजा आहेत, त्यांना निश्चितपणानं आम्ही सगळेजण मिळून न्याय देऊ शकू. आमची जी व्यर्थ जाणारी शक्ती होती ती समाज कल्याणासाठी, लोक कल्याणासाठी निश्चितपणानं आम्ही वापरू शकतो. यासाठी आम्ही एकत्र आहे. प्रचारादरम्यान आपलं मतदारसंघात फिरणं होते, नेमके कोणते मुद्दे घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचताय? नाही, आज ह्या आमदारकी खासदारकीच्या निवडणुका नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती सामान्य लोकांच्या निवडणुका आहेत, सामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे अधिकारही सुद्धा त्या पद्धतीनं मर्यादित असतात. म्हणजे जे सामाजिक प्रश्न आहेत, जे आज दलित वस्तीमध्ये असणारे प्रश्न असतील, तुमच्या गावामधले मूलभूत सेवा सुविधा असतील, चांगल्या दर्जेदार शिक्षणामध्ये काय अभाव आहे, काय आरोग्य सेवांमध्ये काय आपण चांगल्या सुधारणा करू शकतोय, काय महिला बाल कल्याण विभागामार्फत अजून कुठल्या आपण योजना महिलांसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी राबवू शकू का, मुलांचं चांगलं आरोग्य किंवा कुपोषणामधून मुलं बाहेर निघाली पाहिजेत, यासाठी आपण सगळ्यांनी काम करण्याची, संघटितपणानं काम करण्याची गरज आहे. म्हणजे ग्रासरूटवरती ज्या समाजाच्या गरजा आहेत त्या गरजांवरती काम करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकजूटपणानं काम करू. साहेब, तालुक्यातील जे तमाम मतदार आहेत त्यांना काय आव्हान काय करा? नाही, या तिन्ही नेते मंडळींची जी युती आहे त्या युतीवरती विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी साथ द्या. निश्चितपणानं संघर्षामधून प्रगती नाही तर आपण सगळ्यांनी एक दिशेनं जाऊया आणि या कागल तालुक्यामध्ये जो विकास आपल्याला स्वप्नवत विकास आहे तो स्वप्नवत विकासासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहूया असं मनापासून आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर.